Hello students, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn human eye and working of its lens. आज आपण अतिशय इंटरेस्टिंग अशा कन्सेप्टला शिकणार आहोत. ती इंटरेस्टिंग कन्सेप्ट म्हणजे आपली ह्युमन आय जो असतो, आपला जो डोळा असतो, ह्या डोळ्याचं वर्किंग कसं चालतं, आपल्याला समोरचे सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते इतके क्लिअरली कसे दिसतात आणि आपण त्यांचं बरोबर आपल्याला कळतं की हे नेमकं काय आहे, आपल्याला त्याची सेन्सेशन होतं त्या वस्तूचं. तर हे कशामुळे होतं तर तुम्हाला माहिती आहे की जो लेन्स असतो, आपण हे प्रॅक्टिकल बघितलेलं आहे, हा जो लेन्स असतो हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ह्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती समोरून येणाऱ्या ऑब्जेक्टकडून येणाऱ्या लाईट जर पडले तर आपल्याला त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला इकडे स्क्रीनवर मिळते. हे तुम्हाला माहिती आहे की आता हा इकडनं जे रेज येत आहेत आणि इकडे जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला कुठे मिळते, या लेन्सच्या फ्रंट साईडला जो स्क्रीन ठेवलेला असतो त्या स्क्रीनवर मिळते. अगदी हेच वर्किंग आयमध्ये आपल्या आयबॉलमध्ये होत असतं. हे लेन्सचं कॉन्व्हेक्स लेन्सचं वर्किंग आपल्या आयबॉलमध्ये होत असतं. आपल्या आयमध्ये सुद्धा एक लेन्स असतो. तो कोणता लेन्स असतो, तो कॉन्व्हेक्स लेन्स असतो. फक्त फरक एवढाच आहे की हा लेन्स जो आहे हा काचेचा आहे, ग्लासचा आहे, पण आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स असतो तो प्रोटीनचा असतो. जेली सदृश्य अशा सिमिलर टू जेली असा तो प्रोटीनचा बनलेला असतो. आणि हा जो लेन्स असतो हा लेन्स आपला आकार बदलवू शकतो. म्हणजे खूप नाही पण अगदी स्लाइटली हा जो लेन्स आहे तो काय होऊ शकतो, बल्जी होऊ शकतो, असा फुगीर होऊ शकतो, किंवा तो असा पातळ होऊ शकतो, फ्लॅट होऊ शकतो. तर आणि मग ह्या लेन्समुळे आपण आपल्या डोळ्यासमोर असलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टची इमेज आपण आपल्या डोळ्याच्या इकडच्या रेटिनावर मिळवू शकतो. हे सगळं आपण आता यामध्ये बघणार आहोत. तर वन बाय वन आपल्या आयमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे पार्ट्स आहेत आणि त्यांचे फंक्शन काय आहेत ते आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला बघूया. मग आता हा आपला आहे आय, ह्युमन आय. आता ह्या ह्युमन आयमध्ये काय काय आहेत बघूया. फर्स्ट आहे इथे तो जो म्हणजे कॉर्निया. तर हा जो आपल्या आयच्या अगदी समोरचा बाहेरचा जो त्याचं पडदा असतो तर त्याला ट्रान्सपरंट कव्हर जे असतं हे याला म्हणतात कॉर्निया. बघा हा आहे कॉर्निया, हा बाहेरचा ट्रान्सपरंट जो कव्हर आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो. देअर इज अ व्हेरी थीन, अतिशय पातळ, देअर इज अ व्हेरी थीन ट्रान्सपरंट कव्हर ऑन द ह्युमन आय इज कॉल्ड अ कॉर्निया. हा कॉर्निया आहे. आता याचं फंक्शन काय आहे तर आपल्या डोळ्यावरती सारखं लाईट पडत असतो आणि आपल्याला त्या लाईटचं काय करावं लागतं, रिफ्रॅक्शन करावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला पदार्थ समोरचे दिसतात. तर लाईट एंटर्स द आय, जी लाईट्स आपल्या डोळ्यामध्ये आतमध्ये येतात, लाईट एंटर्स द आय थ्रू इट, यातून ह्या कुठून येतात ते तर ह्या कॉर्नियामधून येतात. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. कॉर्नियाचं फंक्शन काय आहे तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय. बाहेरून येणाऱ्या जास्तीत जास्त लाईटचं आतमध्ये रिफ्रॅक्शन करणे हे कॉर्नियाचं काय आहे तर फंक्शन आहे. कॉर्निया म्हणजे काय, कॉर्निया मीन्स देअर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कव्हर ऑन द ह्युमन आय इज कॉल्ड कॉर्निया. फंक्शन लाईट एंटर्स द आय थ्रू इट, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. झालं कॉर्नियाचं. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इरिस. आता हे तुम्हाला निळ्या काळ्या रंगाचं जो याच्यावरती कव्हर दिसतं आहे तर ह्याला काय म्हणतात तर इरिस म्हणतात. ह्याला काय म्हणतात इरिस. तर देअर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. ह्या कॉर्नियाच्या मागच्या बाजूला गडद असं फ्लेशी कव्हर असतं. फ्लेशी म्हणजे मांसल म्हणजे आपल्या शरीरात जे मांस असतं तसं मांसाचं इथे काय असतं एक कव्हर असतं. देर इज अ डार्क फ्लेशी कव्हर बिहाइंड द कॉर्निया इज कॉल्ड द इरिस. त्याला इरिस म्हणतात.
द कलर ऑफ द इरिस डिफरंट फॉर डिफरंट द पीपल. वेगवेगळ्या पीपलमध्ये वेगवेगळ्या रंगाचे इरिस असतात. कोणाचे डोळे बघा काळेभोर असतात बऱ्याच जणांचे, काहींचे निळे असतात, काहींचे राखाडी कलरचे असतात, तर काहींचे थोडे घारे असतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळ्या पीपलचे इरिसचे कलर कसे असतात, वेगवेगळे असतात. मोस्टली डार्क ब्लॅक असतात. आता हा जो इरिस आहे, या इरिसला इथे मध्यभागी काय असतं, एक होल असतं. इथे एक काय असतं, होल असतं. हे होल जे असतं मध्यभागी इकडनं, तर हे होल जे आहे त्याला काय म्हणतात, प्युपिल म्हणतात. देअर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द इरिस विच इज कॉल्ड प्युपिल. इरिसच्या सेंटरला आपलं डायमीटर चेंज करता येईल अशा पद्धतीने एक होल असतं आणि त्याला काय म्हणतात, प्युपिल असं म्हणतात. बरं, काय काम आहे या प्युपिलचं, तर द फंक्शन ऑफ द प्युपिल is the pupil controls the amount of light entering the eye. आपल्या आयमध्ये, डोळ्याच्या आतमध्ये जे लाईट ह्या कॉर्नियामधून मोस्टली लाईट रिफ्रॅक्ट होत असतो. तर आपल्या डोळ्याच्या आतमध्ये येणारा जो लाईट आहे त्याचं कंट्रोल कोण करत असतं, तर हा प्युपिल करत असतं. हे जे होल आहे, या होलमधून हे काय येत असतं, आतमध्ये लाईट येत असतो. कॉर्नियावरती तो पडतो, पण हा इरिस ब्लॅकिश असल्यामुळे किंवा आपण त्याला डार्क म्हणूया, डार्क फ्लेझी असल्यामुळे याच्यातून आतमध्ये लाईट येऊ शकत नाही. पण याला जे होल आहे, या होलमधून काय होतं, हे लाईट आतमध्ये येत असतं. तर हा प्युपिल जो आहे, हे जे होल आहे प्युपिल, तो काय करतो, आतमध्ये येणाऱ्या लाईटला कंट्रोल करत असतो. म्हणजे कसं करतो, इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. समजा आतमध्ये येणारा जर लाईट असेल तो खूप ब्राईट असेल, खूप मोठ्या प्रमाणात चमकणारा असेल, ब्राईट असेल, त्यावेळेस हे प्युपिल काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे काय होतं, आकुंचन पावतं, छोटं होतं आणि त्यामुळे आतमध्ये येणारा जो लाईट आहे तो काय होतो, कमी येतो. एकदम डोळ्यामध्ये सगळा लाईट येत नाही. उदाहरणार्थ बघा, जेव्हा आपण अंधारामध्ये असू तेव्हा एकदम समोरून आपल्याला एखाद्या कारची फ्लॅशलाईट आपल्या डोळ्यावरती आली तर आपल्याला दिसत नाही, एकदम एवढा मोठा प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये आतमध्ये जायला आपल्याला प्रॉब्लेम होतो, आपल्याला अंधुकसं दिसतं. आणि मग अशा वेळेस आपलं जे हे प्युपिल आहे ते काय होतं, आपला आकार, आपलं डायमीटर कमी करतं, तो चेंज होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो आणि बाहेरून येणारा जास्तीचा प्रकाश लाईट काय होतो, कंट्रोल होतो, कमी पडतो. त्याच्या उलट इफ द लाईट इज डीम इट वाईडनेस. जर समजा अंधार असेल, लाईट डीम असेल, त्यावेळेस आपला हा जो प्युपिल आहे तो काय करतो, आपला डायमीटर वाढवतो आणि आकार वाढवतो. आणि डीम लाईटमध्ये सुद्धा मग आपल्याला जास्तीत जास्त प्रकाश आतमध्ये येऊन आपल्याला डीम लाईटमध्ये सुद्धा वस्तू दिसू शकतात. म्हणजे ह्या प्युपिलचं काम आहे की जास्त लाईट असेल, लाईट फॉलिंग ऑन द आयज इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट अँड इफ द लाईट इज डीम इट विडनस. ओके, समजलं तुम्हाला. आता आपण फोर्थ बघणार आहोत, क्रिस्टलाइन लेन्स. आपण पहिल्यांदा काय बघितलंय, कॉर्निया, त्याच्यानंतर आपण हे बघितलेलं आहे इरिस, त्याच्यानंतर आपण थर्ड बघितलेलं आहे प्युपिल. आता आपण फोर्थ बघणार आहोत, क्रिस्टलाइन लेन्स. तर ही आपल्या सगळ्या डोळ्यातला महत्त्वाचा पार्ट आहे तो लेन्स. सगळेच खरे तर प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. तर लेन्स हा जो पार्ट आहे, आय लेन्स म्हणतो आपण त्याला. देअर इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल इज कॉल्ड द आय लेन्स. आता या प्युपिलच्या अगदी जवळ मागच्या बाजूला एक डबल कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्ही बाजूला कर्व असलेला हा जो लेन्स आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याला काय म्हणतात, आय लेन्स म्हणतात. आणि हा लेन्स प्रोटीन्सचा बनलेला असतो, जेली लाईक प्रोटीन्सचा तो बनलेला असतो. आता या लेन्सचं काय काम आहे, काय फंक्शन काय असणार आहे, तर तुम्हाला लेन्सचं फंक्शन माहिती आहे की समोरून येणाऱ्या, लेन्सच्या समोर जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टकडून येणाऱ्या लाईटचं रिफ्रॅक्शन करायचं आणि त्याची इमेज आपल्या त्या लेन्सच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या स्क्रीनवरती ती इमेज तयार करायची. हे लेन्सचं, कॉन्व्हेक्स लेन्सचं अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे. आणि हेच कॉन्व्हेक्स लेन्सचं फंक्शन आपल्या डोळ्याचा आय लेन्स जो आहे तो पण करत असतो. तर हा आय लेन्स काय करतो, तर द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ. हा जो लेन्स आहे तो त्याला काय दिलेलं असतं, तर
त्याची फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची प्रोव्हिजन या लेन्सकडे असतं. आता हा माझ्या हातात जो लेन्स आहे, हा लेन्स याची फोकल लेंथ बदलू शकत नाही. आपल्याला माहिती याची जर फोकल लेंथ 19 आपण मोजली असेल तर ती 19च राहणार. हा स्वतःचा आकार न बदलता किंवा बदलू शकत नाही म्हणून याची फोकल लेंथ बदलत नाही. पण आपला जो आय लेन्स असतो, हा आय लेन्स त्याचा जो शेप आहे तो थोडासा बदलू शकतो, तो थोडा बल्जी होऊ शकतो, तो थोडा फ्लॅट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याला कोणतं प्रोव्हिजन दिलेलं आहे, तर त्याची फोकल लेंथ चेंज करण्याचं प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि तो त्याची फोकल लेंथ ॲडजस्ट करू शकतो. आपली फोकल लेंथ ॲडजस्ट करतो आणि ॲडजस्ट करून समोर जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टची इमेज हा रेटिना आहे, पडदा, ह्या रेटिनावरती तो काय करतो, फॉर्म करतो. The lens provides small adjustment of the focal length to focus the image. This lens create a real and inverted image of an object on the screen inside the eye. या आयच्या इनसाइड मध्ये असलेल्या या रेटिनावरती हा लेन्स काय करतो, आपली इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज इथे तयार करतो. म्हणजेच इथे समजा ऑब्जेक्ट आहे, ही समजा पेन्सिल आहे, ही पेन्सिल, या पेन्सिलची कडून येणारे लाईट इथे रिफ्रॅक्ट होतात. हे रिफ्रॅक्ट होऊन त्यांचं रिफ्रॅक्शन होऊन इथं फोकस होतात आणि ह्या रेटिनावरती ही पेन्सिल आपल्याला पेन्सिलची इमेज रिअल इमेज दिसते, पण इन्व्हर्टेड इमेज असते. म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्यासमोर ज्या आहेत त्या प्रत्येक वस्तूच्या इमेजेस आपल्या रेटिनावरती उलट्या उमटत असतात, पण आपल्याला दिसताना मात्र त्या कशा दिसतात, दिसताना मात्र त्या सरळच सुलटच दिसत असतात. इन्व्हर्टेड न दिसतात त्या आपल्याला कशा दिसतात, इरेक्ट दिसतात. कारण त्याचं कारण असं आहे की इथून इथे पडणारे जे लाईट रेज आहेत, हे लाईट रेज काय करतात, तर हा जो रेटिना असतो, आधी आपण रेटिना म्हणजे काय बघू, म्हणजे तुम्हाला कळेल. हा जो रेटिना असतो, तर रेटिना मीन्स द स्क्रीन मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल. हा रेटिना लाईट सेन्सिटिव्ह सेलनी बनलेला असतो. ऑन विच फॉर्म द इमेज क्रिएटेड बाय लेन्स इज कॉल्ड रेटिना. आणि ज्याच्यावरती इमेज फॉर्म होते त्याला आपण रेटिना म्हणतो. द स्क्रीन मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स ऑन विच फॉर्म द इमेज क्रिएटेड बाय लेन्स इज कॉल्ड रेटिना. हा रेटिना आहे. आता या रेटिनाचं फंक्शन काय आहे ते बघूया आणि मग तेव्हा आपल्याला कळेल की यातून येणारी जी इथे जे निर्माण होणारी इमेज आहे ती इन्व्हर्टेड असताना सुद्धा ती आपल्याला इरेक्ट कशी काय दिसते. तर फंक्शन बघा, ह्या रेटिनाचं फंक्शन. दीज लाईट सेन्सिटिव्ह सेल्स गेट एक्सायटेड व्हेन लाईट फॉल्स ऑन देम अँड जनरेट इलेक्ट्रिकल सिग्नल्स. ह्या रेटिनावरती जेव्हा बाहेरून येणारा जो लाईट आहे तो इथं त्याची इमेज इथं तयार करतो. मग इथे लाईट पडल्यामुळे होतं काय की लाईट सेन्सिटिव्ह सेल जे ह्या रेटिनावरती आहेत ते एक्साईट होतात आणि ते एक्साईट होऊन ते इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतात आणि हे इलेक्ट्रिक सिग्नल्स जे आहेत ते कन्वे टू द ब्रेन, ते आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवतात. तर हे ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर ऑप्टिक नर्व्स करतात. तर हा इथे ऑप्टिक डिस्क आहे आणि ह्याला ऑप्टिक नर्व्स जे आहेत, ह्या ऑप्टिक नर्व्स ज्या आहेत, ह्या ऑप्टिक नर्व्स काय करतात, हे इलेक्ट्रिक सिग्नल्स कुठे पोहोचवतात, तर ब्रेनपर्यंत, आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. लॅटर द ब्रेन ॲनालिसिस दिस सिग्नल्स. मग मेंदू काय करतो, त्याच्याकडे आलेले हे जे सिग्नल्स आहेत, म्हणजे आपल्याला कोणती वस्तू दिसते आहे त्या वस्तूचं सेन्सेशन मेंदूला होतं. मग ब्रेन काय करतो, त्या सिग्नल्सचं ॲनालिसिस करतो आणि कन्वर्ट देम इन सच वे दॅट वी परस्यू द ऑब्जेक्ट ॲज दे ॲक्च्युअली आर. आणि मग त्या सिग्नल्सचं कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला ती वस्तू ॲक्च्युअल कशी आहे तशी आपल्याला दिसायला लागते. म्हणजेच वस्तू जरी इथे इन्व्हर्टेड असली तरी मेंदूपर्यंत सिग्नल गेल्यानंतर मेंदू एका क्षणार्धात ती वस्तू जशी आहे तशी आपल्याला दाखवतो. ओके, गॉट इट. तर रेटिना म्हणजे काय समजलं. आता आपण नंतर बघूया सिलियरी मसल्स. सिलियरी मसल्स म्हणजे काय बघा. हे बघा, इथे तुम्हाला हे दिसत आहेत, हे आहेत सिलियरी.
हे आहेत सिलिअरी मसल्स. तर हे स्नायू असतात आणि हे स्नायू आपल्या लेन्सला जोडलेले असतात. तर ह्या स्नायूंचं काय काम असतं की हा जो लेन्स आहे ह्या लेन्सचा शेप प्रॉपरली काही आवश्यकतेनुसार हा शेप बदलवायचा. म्हणजे कधी आपल्याला ह्या लेन्सला बल्जी करावं लागतं किंवा फ्लॅट करावं लागतं. तर ते काम हे सिलिअरी मसल्स करत असतात. तर हे आपल्याला लेन्सचा आकार का बदलवायचा असतो? कारण की आपल्याला दुरून येणारा पदार्थ पण क्लिअरली दिसला पाहिजे आणि जवळचा पदार्थ पण क्लिअरली दिसला पाहिजे आणि म्हणून आपल्याला ह्या लेन्सची फोकल लेंथ बदलवण्याची गरज असते. आता बघा हा आपला जो लेन्स आहे ह्या लेन्सच्या इकडे आपण काय ठेवलेला असतो? स्क्रीन ठेवलेला असतो आणि त्या स्क्रीनवरती दुरून येणाऱ्या ऑब्जेक्टची इमेज आपण बघत असतो. पण आपल्याला माहिती आहे की हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे या कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टची जर पोझिशन आपण बदलवली तर आपल्याला स्क्रीन मागे न्यावा लागतो. बघा आता इथे समजा ऑब्जेक्ट दूर अंतरावर असेल तर आपल्याला ह्याचा स्क्रीन जो आहे तो स्क्रीन कुठे ठेवावा लागतो? तर तो स्क्रीन आपल्याला फोकसवर ठेवावा लागतो, प्रिन्सिपल फोकसवर ठेवावा लागतो. समजा आपण हा ऑब्जेक्ट जवळ आणला लेन्सच्या तर आपल्याला स्क्रीन जो आहे तो सुद्धा काय लावावा लागतो? लांब न्यावा लागतो, तेव्हा आपल्याला इमेज दिसते. समजा आपण ऑब्जेक्ट आणखीन पुढे आणला तर ही स्क्रीन आपल्याला लांब न्यावा लागतो, तेव्हा आपल्याला ही इमेज दिसते. आणखीन पुढे जर समजा तुम्ही ऑब्जेक्ट आणला तर इमेज पुढे निर्माण होते. अशा पद्धतीने जसजसं तुम्ही ऑब्जेक्ट त्या लेन्सच्या जवळ न्याल तशी ती स्क्रीन जी आहे ती स्क्रीन तुम्हाला काय करावी लागते? सरकवावी लागते, तेव्हा तुम्हाला ती इमेज निर्माण होते. आपण हा प्रयोग पण बघितलेला आहे. आता आपल्या डोळ्यामध्ये तर तसं होऊ शकत नाही, कारण माहिती आहे तुम्हाला की आपला रेटिना जो आहे हा रेटिना म्हणजे पडदा, हा इथे पडदा असतो आणि ह्या पडद्यावरती ती इमेज मिळते ह्या लेन्सची. आता आपण दूर असलेला जो खूप लांबवर जे झाड असतं किंवा लांबवर आपली मैत्रीण एखादी उभी असेल तर ती आपल्याला आपल्या रेटिनावरती तिची इमेज निर्माण करण्यासाठी आपल्याला रेटिना इथं फिक्स केलेला असतो. आता तीच मैत्रीण समजा खूप लांब आहे तरी आपण व्यवस्थित बघू शकतो, पण ती मैत्रीण जर अगदी आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली तरी पण आपल्याला तिची इमेज ह्या रेटिनावरती मिळते. मग तुम्ही सांगा हा रेटिना तर आपण पुढे नेला नाहीये, तो तर जागेवरच आहे. मग तो जागेवर असताना सुद्धा आपण दूरची वस्तू सुद्धा आपली मैत्रीण दूर असताना सुद्धा आपण क्लिअरली बघू शकलो आणि ती जेव्हा अगदी जवळ आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हाही आपण ती क्लिअरली बघू शकलो. तर मग हे आश्चर्य कशामुळे? हे कशामुळे घडतं? तर रेटिनाची जागा नाही आपण बदलवू शकत, पण हा जो लेन्स आहे ह्या लेन्सची पण जागा आपण बदलवू शकत नाही, पण ह्या लेन्सची फोकल लेंथ आपण बदलवू शकतो. ह्या लेन्सची फोकल लेंथ कमी जास्त आपण करू शकतो. ती कशामुळे? तर ह्या सिलिअरी मसल्स काय करतात? तर ह्या लेन्सला पुश करतात किंवा पुल करतात. पुश केल्यानंतर हा लेन्स काय होतो? बल्जी होतो, फुगीर होतो आणि पुल केल्यानंतर हा लेन्स काय होतो? फ्लॅट होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, पहिल्यांदा बघा सिलिअरी मसल. द आय लेन्स जॉईन विथ मसल्स इन आय. दीज मसल्स आर कॉल्ड सिलिअरी मसल्स. While seeing objects at large, ciliary muscle pull the eye lens, hence lens become flat and its focal length increases. समजा आपल्याला दूरच्या वस्तू बघायच्या असतील तर ह्या सिलिअरी मसल्स काय करतात? पुल द आय लेन्स, हेन्स लेन्स बिकम फ्लॅट. ह्याला पूल करतात आणि हे फ्लॅट बनतं आणि मग हे फ्लॅट बनल्यानंतर याची फोकल लेंथ जी आहे ती काय होते? वाढते, इन्क्रीज होते आणि फोकल लेंथ वाढल्यामुळे आपल्याला स्क्रीनवरती काय मिळतो? तो ऑब्जेक्टची इमेज मिळते. व्हाईल सीइंग द नियर बाय ऑब्जेक्ट, सिलिअरी मसल्स पुश द आय लेन्स, हेन्स द लेन्स बिकम मोर राउंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. इथे पण डायग्राम दिलेली आहे बघा. व्हाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट, समजा आपल्याला जवळचा ऑब्जेक्ट बघायचा असेल, सिलिअरी मसल पुश द आय लेन्स. या सिलिअरी मसल काय करतात? या आय लेन्सला पुश करतात आणि पुश केल्यानंतर ही थोडी बल्जी होते आणि ती मसल्स पुश द आय लेन्स, हेन्स द लेन्स बिकम मोर राउंडेड. हा लेन्स काय होतो? राउंडेड बनतो अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. आणि याची फोकल लेंथ काय होते? कमी होते. आणि फोकल लेंथ कमी झाल्यामुळे आपल्याला जवळचा पदार्थ सुद्धा काय होऊ शकतो? व्यवस्थित दिसू शकतो. आणि इथे बघा, व्हाईल सीइंग ऑब्जेक्ट्स लार्ज, आपल्याला दूरचा ऑब्जेक्ट जेव्हा बघायचा असतो, सिलिअरी मसल्स पुल द आय लेन्स. सिलिअरी मसल्स या आय लेन्सला पूल करतात, ओढतात.
हेन्स लेन्स बिकम फ्लॅट. ही लेन्स काय होते, फ्लॅट होते, चपटी होते. आणि इट्स फोकल लेंथ इन्क्रीजेस, त्याची फोकल लेंथ इन्क्रीज होते. आणि आपण मग दूरचा पदार्थसुद्धा काय बघू शकतो, क्लिअरली बघू शकतो. तर सिलिअरी मसल्सचं काम आहे लेन्सची फोकल लेंथ ॲडजस्ट करणं. स्टुडंट्स, आपण आज ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स बघितलेला आहे. तुम्हाला आजचा लेसन आवडला का? जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि लेन्सची प्रत्येक ह्या आयबॉलची प्रत्येक जे कन्सेप्ट आहे, प्रत्येक जो ऑर्गन आहे तो नीट स्टडी करा. त्याची डेफिनेशन आणि त्याचं फंक्शन जे आहे ते नीट समजून घ्या आणि डायग्राम नीट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आय आणि आय लेन्सचे वर्किंग नीट समजतील. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.